बातचीत के दौरान शिवसेना उद्धव ठाकरे गुट के सांसद संजय राउत ने राम मंदिर प्रकरण को लेकर कई अहम बयान दिए। उनका कहना है कि राम मंदिर में हुई कथित चोरी की घटना से राम भक्तों की भावनाओं को जो आहत हुई है, मामले में गोविंद गिरी से भी पूछताछ होनी चाहिए। संजय राउत ने कहा है कि 18 जुलाई शनिवार शाम 4:30 बजे नागपुर के रामनगर स्थित राम मंदिर में उद्धव ठाकरे की मौजूदगी में राम रक्षा पाठ का आयोजन किया जाएगा। उन्होंने कहा कि यह कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के निवास के पास हो रहा है, इसलिए राज्य के मुख्यमंत्री होने के नाते उन्हें भी इस कार्यक्रम का निमंत्रण दिया जाएगा। संजय राउत ने कहा है कि राम मंदिर में हुई चोरी की घटना से सभी राम भक्तों को ठेस पहुंची है और इसी उद्देश्य से राम भक्तों को जागरूक करने के लिए यह राम रक्षा पाठ आयोजित किया जा रहा है। आइए सुनते हैं संजय राउत का सविस्तर बयान। 4:30 वाजता नागपुरात रामनगर येथील राम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राम रक्षा हा एक उपक्रम त्याचा दुसरा टप्पा आम्ही इथे राबवतो। मुंबईत झालेला तयारी सुरू आहे। हा कार्यक्रम नागपुरात आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या घरापासून हा कार्यक्रम जवळ आहे असं माझ्या का लक्षात आलं। तेव्हा आमचं कर्तव्य आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा या कार्यक्रमास आमंत्रित करावं। मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर एक रामभक्त म्हणून, कारण देवेंद्रजी वारंवार सांगत राहिले आहेत आणि आम्हाला ज्याचा अभिमान आहे की 1992च्या अयोध्येच्या आंदोलनात करसभेला ते स्वतः नागपुरातून अयोध्येला गेले होते करसेवा करायला। हे ते सांगतात अभिमानाने आणि त्याचा आम्हालाही गर्व आहे। त्याच्यामुळे अशा रामभक्ताला सुद्धा आम्ही आमंत्रित करावं ही आमची एक भूमिका आहे। त्यांनी एक रामभक्त म्हणून यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू आणि असं आम्ही नागपूरमधला हिंदुत्ववादी अशा अनेक संस्थांना संघटनांना आम्ही आमंत्रण देत आहोत। आम्ही त्यांनाही आमंत्रण देत आहोत। संघाचे इकडले जे प्रमुख पदाधिकारी आहेत किंवा हिंदुत्वाचं काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत आम्ही त्यांनाही देऊ। आणि ज्या पद्धतीनं राम मंदिरात चोरी आणि लुटमार झालेली आहे, हजारो आणि शेकडो कोटी, ती गोष्ट विश्वास आणि श्रद्धेला तडा देणार आहे। आणि हा धक्का देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा नक्कीच बसला असेल आणि जर तो खरोखर बसला असेल तर त्यांनी या आम्ही जी रामाची सेवा करू इच्छितो, लोकांना जागरूक करू, त्यात त्याने सहभागी व्हावा अशी आमची भूमिका आहे। विनायक राऊत यांच्यावर ज्यांची श्रद्धापोटी त्यांचे पैसे चोरीला गेले असे भाजपचे आमदार आणि उत्तर प्रदेशचे विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांनी वक्तव्य केले। आता तुम्ही या सगळ्या विषयावरून बोलत होता। नाही, मी या विषयावरती बघा की मुळात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली किंवा नियंत्रणाखाली राम मंदिराचा संपूर्ण कारभार चालतो। जर त्यांना असं वाटत असेल की ज्यांची श्रद्धा खोटी आहे, याचा अर्थ जे शेकडो करसेवकांनी तिथे बलिदान दिलं त्या बलिदानाचा ते अपमान करताय। ते खोटे लोक होते का? ज्यांनी रक्त सांडलं, ज्यांनी बलिदान दिलं। जर तुम्हाला राम मंदिरचा कारभार करणं जमत नसेल तर त्याच्या चाव्या आमच्यासारख्या हिंदुत्ववादी संघटनेच्या संस्थेकडे द्याव्यात। आम्ही तुम्हाला राम मंदिराचा कारभार उत्तम प्रकारे करून दाखवतो। आज राम मंदिराच्या चाव्या चोरांच्या हाती आहे आणि ही चोरांची भाषा आहे। ते जे महाशय बोलतात ही चोराची भाषा आहे आणि चोराच्या मनात चांदणा असतं त्या पद्धतीने ते बोलत आहेत। विनायक राऊत यांच्यावर अटकेची होनी चाहिए, जिससे गोविंद गिरी महाराज जी के भी एसआईटी को जांच करना चाहिए। क्या लग रहा है आपको? क्या ये जो महाराज है ये कानून से ऊपर है क्या? आप जिसका नाम ले रहे हो वो व्यक्ति कोषाध्यक्ष है राम मंदिर ट्रस्ट के, गोविंद गिरी जी, और उनके होते हुए राम मंदिर का कोष तिजोरी लूट गई है, तो क्या उनकी जिम्मेदारी नहीं बनती? सबसे ज्यादा जिम्मेदारी कोषाध्यक्ष की होती।
अगर कोषाध्यक्ष गोविंद गिरी जी है और उनके होते हुए करोड़ों की लूट हुई है, एसआईटी की रिपोर्ट में ये आया है, तो उनकी भी जांच होनी चाहिए। आप कहाँ सोए थे आंख बंद करके? आपकी जिम्मेदारी नहीं है वहाँ पहरा रखना, चौकीदारी करना, हिसाब किताब करना? मैंने सुना ये वहां से बोलते हैं कि हम पुणे से ऑडिटर भेजते थे। ये पुणे से ऑडिटर भेजने का काम है क्या? इतना बड़ा मंदिर है, देश की अस्मिता है, विश्व की अस्मिता है, हिंदुओं की अस्मिता है। आप हम लोगों ने बलिदान दिया है, हमारे लोगों ने, और आप बोलते हैं हम पुणे से ऑडिटर भेजते थे। ये जो बोल रहा है ना विधानसभा का अध्यक्ष यूपी वाला, ये गोविंद गिरी जी के बारे में बोल रहा है।